तळ कोकणातल्या त्या सुंदर घराची ओसरी. पाऊस आता थोडा ओसरलाय, पण गारवा वाढला होता. आजोबांनी 12वा अध्याय वाचण्यासाठी हातात पोथी घेतली. नातू उत्सुकतेनं पुढची गोष्ट ऐकायला बसला. गाणगापूरची ती कडक तपश्चर्या आणि कष्टांचा डोंगर पार करून बाळाप्पा अक्कलकोटच्या पावन नगरीत पोहोचले. पण ज्या भेटीसाठी त्यांनी हा सगळा वनवास भोगला, ती स्वामींशी झालेली पहिली भेट कशी होती, आजोबा सांगणार आहेत. अध्याय 12वा, भक्ती आणि वैराग्याचा एक अद्भुत संगम. आजोबा, बाळाप्पा अक्कलकोटला तर पोहोचले, पण तिथे एवढी गर्दी असते, मग त्यांना स्वामींचे दर्शन सहज मिळालं का? श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12वा. बाळा, अक्कलकोटमध्ये त्या दिवशी प्रचंड जत्रा होती. स्वामी खास बागेत बसले होते. गर्दी पाहून बाळाप्पा थोडे साशंक झाले, पण मनात एकच जिद्द होती, दर्शन घेतल्याशिवाय अन्न घ्यायचं नाही. हातात खडी साखर घेऊन ते गर्दीतून वाट काढत पुढे गेले आणि समोर पाहतात तर काय, साक्षात आजानुबाहू सुहास्य वदन स्वामी मूर्ती समोर होती. बाळा, स्वामींना पाहताच बाळाप्पा स्वतःला विसरले. जशी गंगा सागराला मिळते आणि स्वतःचं अस्तित्व विसरून त्यातल्या तरंगासारखी होते, तसे बाळाप्पा स्वामींच्या चरणी दृढ जडले. त्यांचे डोळे भरून आले, कंठ दाटला. स्वामींनी तेव्हा एक अजब लीला केली. त्यांनी उठून तिथल्या सर्व वृक्षांना प्रेमानं आलिंगन दिलं. जणू त्या झाडांच्या रूपानं स्वामींनी बाळाप्पांनाच कुरवाळलं होतं. जेव्हा बाळाप्पा भानावर आले, तेव्हा त्यांनी अतिशय सुंदर स्तोत्रे गाऊन स्वामींचा महिमा वर्णिला. बापरे, स्वामींची मायाच वेगळी आहे. मग बाळाप्पा लगेच सेवेकरी झाले का? बाळा, मार्ग सोपा नव्हता. त्या काळी मठात सुंदराबाईंचे वर्चस्व होते. तिला आपल्या अधिकाराचा थोडा गर्व होता, ज्यामुळे सेवेकऱ्यांमध्ये भांडणे व्हायची. पण बाळाप्पांनी मोठ्या युक्तीने सर्वांना एकत्र केलं. याच दरम्यान बाळाप्पांच्या शरीरातील एक जुनी व्याधी बाहेर पडली. त्यांच्या बेंबीतून रक्त वाहू लागलं आणि चक्क एक कागदाची पुडी बाहेर आली. त्यात विष होतं. पूर्वी कोणीतरी त्यांना मारायला दिलेलं ते विष स्वामींच्या कृपेनं आजवर शरीरात गुप्त होतं. पण आज बाळाप्पांच्या शुद्ध सेवेसाठी ते बाहेर पडलं. स्वामींनी त्यांचा पुनर्जन्मच केला होता. बाळा, आता बाळाप्पा सेवेकरी झाले, पण तिथल्या जुन्या सेवेकऱ्यांना म्हणजे सुंदराबाई, चोळाप्पा आणि श्रीपाद भटजी हे आवडलं नाही. श्रीपाद भटजी बाळाप्पांना टोणे मारू लागले. तुझ्यामुळे आमचं नुकसान होतंय, तू आपल्या गावी परत जा. बिचारे बाळाप्पा खिन्न झाले. त्यांना वाटलं आपण निघून जावं. चोळाप्पांचा जावई श्रीपाद भटजी मत्सर करू लागला. त्याने कपटाने बाळाप्पांना घालवून देण्यासाठी 2 चिठ्ठ्या लिहिल्या. गंमत बघ बाळा, त्याने दोन्ही चिठ्ठ्यांवर त्वरित गावी जावे असंच लिहिलं होतं. त्याला वाटलं बाळाप्पा कोणतीही चिठ्ठी उचलतील तरी त्यांना जावंच लागेल. पण बाळा, स्वामी म्हणजे साक्षात नियतीचे नियंते. जेव्हा बाळाप्पांनी चिठ्ठी उचलली, तेव्हा त्यावर साक्षात स्वामींच्या कृपेने शब्द बदलले होते. त्यावर लिहिलं होतं, येथे राहून चाकरी करावी, म्हणजेच सेवा करावी. श्रीपाद भटजीचे डोळेच पांढरे झाले. स्वामी हसून म्हणाले, अरे, बाळाप्पाच्या कुलदैवताचे दर्शन त्याला इथेच स्वामींच्या रूपात मिळतंय. तो कुठेही जाणार नाही. वा आजोबा, म्हणजे स्वामींनी बाळाप्पांना सोडलं नाही तर? हो बाळा, जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो, त्याचा रक्षण करता साक्षात जगदीश्वर असतो. आता बाळाप्पा आणि स्वामींचे नाते कसे घट्ट होत गेले हे आपण पुढच्या भागात पाहूया. विषबाधेतून रक्षण आणि विरोधकांच्या कपटावर मात करून बाळाप्पा स्वामींच्या अंतरंगात शिरले. पण स्वामींची सेवा करताना त्यांना अजून कोणते अनुभव आले, उद्या पाहूया. भाग 3, बाळाप्पांची अखंड सेवा आणि स्वामींच्या वरदहस्त. पाहत रहा आजोबांच्या गोष्टी. श्री स्वामी समर्थ.